तर बऱ्याचदा आपण नाक्यावर किंवा एखाद्या चहाच्या टपरीवर असं बोलताना ऐकतो सत्ताधारी पक्षाविषयी की काही नाही रे, हे सगळं खासदारांची पोडापोडी जी काय चालली आहे, म्हणजे दुसऱ्या पक्षातले खासदार आपल्या पक्षात ओढून घेणं किंवा त्यांना फोडून आपल्या पक्षात घेणं, हे सगळं डिलिमिटेशन बिल पास करण्यासाठी चाललेलं आहे असं आपण बऱ्याचदा ऐकतो. किंवा एखादी घटना घडते आणि ती घटना घडल्याच्या नंतर अख्ख्या देशाचं लक्ष तिकडे लागलेलं असताना ते म्हणे काहीतरी सत्ताधारी पक्ष डिलिमिटेशन बिल पास करून घेण्याच्या उचापती करतायत. त्यांच्या काही गोष्टी त्या संदर्भात चालू आहेत. फक्त आपलं लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी ह्या घटना घडवल्या जातात सत्ताधारी पक्षांकडून असं म्हटलं जातं. तर हे एवढं डिलिमिटेशन महत्वाचं का आहे सत्ताधारी पक्षासाठी, तर ते आज आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आज आपण तुम्ही थंबनेल पाहिलेला आहे त्यामुळे तुम्हाला माहित आहे की आज आपण डिलिमिटेशन या संदर्भात थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत. तर बऱ्याचदा आपण नाक्यावर किंवा एखाद्या चहाच्या टपरीवर असं बोलताना ऐकतो सत्ताधारी पक्षाविषयी की काही नाही रे, हे सगळं खासदारांची पोडापोडी जी काय चालली आहे, म्हणजे दुसऱ्या पक्षातले खासदार आपल्या पक्षात ओढून घेणं किंवा त्यांना फोडून आपल्या पक्षात घेणं, हे सगळं डिलिमिटेशन बिल पास करण्यासाठी चाललेलं आहे असं आपण बऱ्याचदा ऐकतो. किंवा एखादी घटना घडते आणि ती घटना घडल्याच्या नंतर अख्ख्या देशाचं लक्ष तिकडे लागलेलं असताना ते म्हणे काहीतरी सत्ताधारी पक्ष डिलिमिटेशन बिल पास करून घेण्याच्या उचापती करतायत. त्यांच्या काही गोष्टी त्या संदर्भात चालू आहेत. फक्त आपलं लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी ह्या घटना घडवल्या जातात सत्ताधारी पक्षांकडून असं म्हटलं जातं. तर हे एवढं डिलिमिटेशन महत्वाचं का आहे सत्ताधारी पक्षासाठी, तर ते आज आपण जाणून घेणार आहोत की हे नेमकं डिलिमिटेशन प्रोसेस काय आहे किंवा डिलिमिटेशन बिल पास करून घेण्यासाठी सत्ताधारी का उत्सुक आहेत, हे आज आपण जाणून घेणार आहोत. मुळात डिलिमिटेशन म्हणजे काय या संदर्भात आज मी काही ही पानं वाचणार आहे तुमच्या समोर. अर्थात आपण हे AI ला विचारलेलं आहे आणि AI ने जे काय AI म्हणजे चॅट GPT आणि माझे जे काही प्रश्न उत्तर झाली त्यातून जे काही कन्क्लुजन निघालं ती ही पानं आहेत. तर ही पानं अर्थातच जे रेग्युलर आपले सबस्क्रायबर्स आहेत त्यांना माहित आहे की मी आधी इंग्रजीत वाचतो आणि मग त्याचं भाषांतर मराठीमध्ये मी वाचतो. तर सर्वप्रथम इंग्रजीत वाचतोय. डिलिमिटेशन म्हणजे काय? Delimitation, justice for democracy or reward for population growth. Imagine there are 4 brothers in a family. 3 of them follow family planning. They choose to have fewer children so they can provide better education, a better future, and a better quality of life. But the 4th brother says God will give as many children as he wishes. He ends up becoming the father of 10 or 12 children. He ends up becoming the father of 10 or 12 children. A few years later, the father decides to divide the family property and says, the one who has more children will get a bigger share. Now tell me, is this justice? Now tell me, is this justice? Or is it unfair to those who acted responsibly?
This is not just a story about one family. Today, India is facing almost the same debate over a topic called delimitation. What is delimitation? The word may sound complicated, but its meaning is actually very simple. Delimitation is the process of redrawing the boundaries of Lok Sabha and Assembly constituencies and adjusting political representation according to changes in population. The basic idea behind it is every citizen's vote should have, as far as possible, equal value. At first glance, that sounds perfectly reasonable, but this is where the real controversy begins. Has India done delimitation before? Yes, delimitation is not a new concept. India had delimitation commissions in 1952, 1963, 1973, and 2002. However, in 1976, the allocation of Lok Sabha seats among the states was frozen because population control had become a national priority. After 2002, constituency boundaries were revised in many places, but the number of Lok Sabha seats allotted to each state remained unchanged. Now, after 2026, India is expected to undertake another major round of delimitation based on the next census. That means after almost 50 years, India's political map would undergo one of its biggest changes. That means after almost 50 years, India's political map would undergo one of its biggest changes. What is the real controversy? The controversy can be summed up in one question. Will states with higher population growth receive greater political power? Several northern Indian states have experienced rapid population growth over the past few decades. On the other hand, many southern states invested heavily in family planning. On the other hand, many southern states invested heavily in family planning. The focus on education, healthcare, women's empowerment, and population control for decades. Now, if Lok Sabha seats are redistributed mainly on the basis of population, some northern states may gain more seats. At the same time, the relative influence of southern states in parliament could decrease. Is the South's concern unreasonable? The southern states ask a very important question. We trusted the government's policy, we controlled our population, so why should we now be punished for doing the right thing? This is not a question that can simply be ignored. Today, the entire world talks about sustainable development, limited natural resources, better education, better healthcare, and responsible population control. If states that acted responsibly now fear that their political influence may decline, then that concern deserves serious discussion. If states that acted responsibly now fear that their political influence may decline, then that concern deserves serious discussion. What does the other side say? The BJP and those who support this position argue where there are more people, there should be more representation. Every citizen's vote should carry equal value. This argument is also based on democratic principles. That is exactly why this issue is so complex. But there are some questions the government must answer. If population control was a national policy for decades, then why should the states that successfully implemented that policy pay a political price for it? Then why should the states that successfully implemented that policy pay a political price for it? If having a larger population now means getting more members of parliament, then what message are we sending to future generations?
control your population and reduce your political influence, or increase your population and gain greater political power in parliament? These are not questions asked to oppose any particular political party. These are questions that every democracy must be willing to answer. Another allegation, and it is a serious one. Throughout this debate, opposition parties have also made another serious allegation. According to them, the BJP has been increasing its strength in parliament by bringing MPs and leaders from other political parties into its own fold. The opposition claims that one possible reason could be to make it easier to pass future constitutional amendments or important legislation related to delimitation. The BJP strongly rejects this allegation. According to the party, leaders from other parties are joining voluntarily, and it is incorrect to link these developments directly to delimitation. Therefore, one important point must be kept in mind. This is an allegation made by the opposition, not a conclusion that has been legally or officially proven. What does the common citizen think? What does the common citizen think? An ordinary citizen is less concerned about political parties and more concerned about fairness. An ordinary citizen is less concerned about political parties and more concerned about fairness. Today, India faces many challenges: unemployment, water shortages, agricultural problems, inflation, overcrowded cities, environmental pressure, and limited natural resources. In such a situation, should responsible population control be encouraged, or should population growth indirectly result in greater political advantage? Every Indian should seriously think about this question. This video is not meant to support or oppose any political party. It is meant to encourage an important national discussion, whoever is in power. It is a duty of citizens to ask questions. Today, the questions are being asked of the BJP. Tomorrow, if another party comes to power, the same question should be asked of them as well. Because in a democracy, governments change, political parties change, but the constitution, justice, and the rights of citizens must always remain above politics. Population control is a sign of a mature and responsible society. Population control is a sign of a mature and responsible society. Therefore, if any proposed change creates a perception that states which successfully control their population may lose political influence, then that issue deserves an open, honest, and fact-based national debate. Now, the decision is yours. Is delimitation a fair democratic reform, or could it become an unfair outcome for the states that responsibly control their population? Please share your opinion in the comment box. तर असं हे इंग्रजी आहे. इंग्रजीतलं आता वाचलं, आता मी तुम्हाला तेच भाषांतर मराठीत वाचून दाखवतो. तर ते असं आहे, नीट लक्ष देऊ नये का? आणि विचार करा, आपण जे आज डिलिमिटेशन बद्दल हा व्हिडिओ करतोय त्या संदर्भात. डिलिमिटेशन लोकशाहीचा न्याय की लोकसंख्या वाढवणाऱ्यांना बक्षीस. समजा तुमच्या घरात 4 भाऊ आहेत. तिघे कुटुंब नियोजन पाळतात, कमी मुलं, चांगलं शिक्षण, चांगलं भविष्य यावर भर देतात. पण चौथा भाऊ म्हणतो देव देईल तेवढी मुलं आणि 10-12 मुलांचा बाप होतो. काही वर्षांनी वडील संपत्तीची वाटणी करायला बसतात आणि म्हणतात ज्याची मुलं जास्त त्यालाच जास्त हिस्सा. आता सांगा, ही न्यायाची व्याख्या आहे की जबाबदारीने वागणाऱ्यांवर अन्याय? हा प्रश्न फक्त एका कुटुंबाचा नाही. आज भारतात डिलिमिटेशन या विषयावर जवळजवळ हाच वाद सुरू आहे. डिलिमिटेशन म्हणजे काय? हा इंग्रजी शब्द जरा अवघड वाटतो, पण त्याचा अर्थ अगदी सोपा आहे.
देशातील लोकसंख्येनुसार लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांच्या सीमा पुन्हा आखणे आणि प्रतिनिधित्वाचा समतोल साधणे याला डिलिमिटेशन म्हणतात. यामागचा उद्देश आहे प्रत्येक नागरिकाच्या मताचं मूल्य शक्य तितकं समान असलं पाहिजे. ऐकायला हे तत्व योग्य वाटतं, पण खरा वाद त्यानंतर सुरू होतो. भारतात डिलिमिटेशन कधी कधी झाले. डिलिमिटेशन हा काही नवीन विषय नाही. भारतात 1952, 1963, 1973 आणि 2002 मध्ये डिलिमिटेशन आयोग नेमण्यात आले होते. 1976 मध्ये मात्र लोकसभा जागांचे राज्यनिहाय वाटप गोठवण्यात आले, कारण त्या काळी देशाने लोकसंख्या नियंत्रणाला राष्ट्रीय प्राधान्य दिले होते. 2002 नंतर काही मतदारसंघांच्या सीमा बदलल्या गेल्या, पण राज्यनिहाय लोकसभा जागांची संख्या बदलली नाही. आता 2026 नंतर नव्या जनगणनेच्या आधारे मोठ्या प्रमाणावर डिलिमिटेशन होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. म्हणजे जवळजवळ 50 वर्षांनंतर भारताच्या राजकीय नकाशात मोठे बदल होऊ शकतात. म्हणजे जवळजवळ 50 वर्षांनंतर भारताच्या राजकीय नकाशात मोठे बदल होऊ शकतात. वाद नेमका कशावर आहे? वाद एका प्रश्नावर आहे. लोकसंख्या वाढवणाऱ्यांना अधिक राजकीय ताकद मिळणार का? उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली. दक्षिण भारतातील अनेक राज्यांनी मात्र कुटुंब नियोजनावर भर दिला. शिक्षण, आरोग्य, महिलांचे सक्षमीकरण आणि लोकसंख्या नियंत्रण यासाठी त्यांनी दशकानुदशके प्रयत्न केले. आता जर फक्त लोकसंख्येच्या आधारावर लोकसभा जागा वाढवल्या तर उत्तर भारतातील काही राज्यांच्या जागा वाढू शकतात आणि दक्षिणेकडील राज्यांचा लोकसभेतील प्रभाव तुलनेने कमी होऊ शकतो. दक्षिण भारताचा प्रश्न चुकीचा आहे का? दक्षिणेकडील राज्य विचारतात, आम्ही सरकारच्या धोरणावर विश्वास ठेवला, लोकसंख्या नियंत्रण केलं, मग आज त्याची शिक्षा आम्हालाच का? हा प्रश्न सहज दुर्लक्ष करण्यासारखा नाही. आज जगभर शाश्वत विकास, मर्यादित संसाधने आणि लोकसंख्या नियंत्रण यावर भर दिला जातो. मग जबाबदारीने वागणाऱ्या राज्यांचा राजकीय वाटा कमी होण्याची भीती निर्माण झाली तर ती चर्चा होणं स्वाभाविक आहे. दुसरी बाजू काय म्हणते? भाजप आणि या भूमिकेचे समर्थक म्हणतात, जिथे लोकसंख्या जास्त तिथे प्रतिनिधित्वही जास्त असलं पाहिजे, प्रत्येक मताचं मूल्य समान असलं पाहिजे. हा युक्तिवादही लोकशाहीच्या तत्वांवर आधारित आहे. म्हणूनच हा प्रश्न इतका गुंतागुंतीचा आहे. पण सरकारला काही प्रश्न विचारायलाच हवे. जर लोकसंख्या नियंत्रण हे अनेक दशक राष्ट्रीय धोरण होतं तर ते यशस्वीपणे राबवणाऱ्या राज्यांना त्याची राजकीय किंमत का मोजावी लागावी? आज जर जास्त लोकसंख्या म्हणजे जास्त खासदार असतील तर पुढच्या पिढीला नेमका कोणता संदेश दिला जातो? लोकसंख्या नियंत्रण करा आणि तुमचा प्रभाव कमी करा, की लोकसंख्या वाढवा आणि संसदेत अधिक ताकद मिळवा? हे प्रश्न विचारणे म्हणजे कोणत्याही पक्षाचा विरोध नाही. हे प्रश्न लोकशाहीसाठी आवश्यक आहेत. आणखी एक आरोप, आणि तोही गंभीर, या संपूर्ण वादात विरोधी पक्षांकडून आणखी एक गंभीर आरोप केला जातो. त्यांच्या मते भाजप संसदेत आपले संख्याबळ वाढवण्यासाठी इतर पक्षातील खासदार आणि नेते आपल्या पक्षात आणत आहेत. विरोधकांचा दावा असा आहे की भविष्यात डिलिमिटेशनशी संबंधित घटना दुरुस्ती किंवा महत्वाचे कायदे मंजूर करणे सोपे व्हावे, हा त्यामागील एक हेतू असू शकतो. भाजप मात्र हे आरोप फेटाळतो. पक्षाचे म्हणणे आहे की इतर पक्षातील नेते स्वेच्छेने भाजपमध्ये येत आहेत आणि या गोष्टीचा डिलिमिटेशनशी संबंध जोडणे चुकीचे आहे. म्हणून हा मुद्दा समजून घेताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, हा विरोधकांचा आरोप आहे, सिद्ध झालेला निष्कर्ष नाही. सामान्य माणसाचा प्रश्न. सामान्य नागरिकाला पक्षापेक्षा न्याय महत्वाचा वाटतो. आज देशात बेरोजगारी, पाणी, शेती, महागाई, शहरांवरील ताण, पर्यावरण आणि मर्यादित संसाधने असे अनेक प्रश्न आहेत. अशा परिस्थितीत लोकसंख्या नियंत्रणाला प्रोत्साहन मिळायला हवं की लोकसंख्या वाढीला अप्रत्यक्ष राजकीय लाभ मिळायला हवा? हा प्रश्न प्रत्येक भारतीयाने स्वतःला विचारायला हवा. हा व्हिडिओ कोणत्याही पक्षाच्या प्रचारासाठी नाही.
तो एका महत्वाच्या राष्ट्रीय चर्चेसाठी आहे. सत्ता कोणाचीही असो, प्रश्न विचारणं हे नागरिकाचं कर्तव्य आहे. आज प्रश्न भाजपला आहेत, उद्या दुसरा पक्ष सत्तेत असेल तर त्यालाही तेच प्रश्न विचारले गेले पाहिजेत. कारण लोकशाहीत सत्ता कायमची नसते, पण संविधान, न्याय आणि नागरिकांचे अधिकार कायमचे असतात. लोकसंख्या नियंत्रण हे जबाबदार समाजाचे लक्षण आहे. त्यामुळे जर कोणत्याही प्रस्तावित बदलामुळे लोकसंख्या नियंत्रण करणाऱ्या राज्यांना तुलनेने राजकीय तोटा होईल अशी भावना निर्माण होत असेल तर त्या विषयावर देशभर गंभीर, खुली आणि तथ्याधारित चर्चा होणे आवश्यक आहे. आता निर्णय तुमचा. डिलिमिटेशन हा लोकशाहीतील न्याय्य बदल आहे की लोकसंख्या नियंत्रण करणाऱ्या राज्यांना अन्यायकारक वाटू शकणारा बदल? तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये नोंदवा. तर असं आहे. तर डिलिमिटेशन बद्दल आता तुम्ही विचार करा आणि नवीन व्हिडिओच्या निमित्ताने पुन्हा लवकरच भेटूयात. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सायोनारा, बाय.